उन्हाळ्यात जेवण तर कमी जातंच, पण उन्हाचा दाह वाढला की फक्त पाणीच प्यावंसं वाटतं. मग अशा वेळेस काहीतरी आंबट-गोड खावंसं वाटतं आणि आज मार्केटमधून येताना खूप दिवसानंतर आंबाडीची भाजी दिसली. मग आजीच्या पद्धतीने आंबाडीच्या भाजीचा फेंदा आणि दशमी किंवा आंबाडीची भाकरी बनवली. नमस्कार मंडळी, श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज आपण आंबाडीच्या भाजीची भाकरी आणि ठेचा बनवणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. तर मध्यम ते मोठी अशी ही आंबाडीची एक गड्डी घेतली. भाजी सर्व अशी निवडून पानं तोडून घेतली. तर या पद्धतीने अशी ही आंबाडीची पानं असतात. हे पहा, अख्खं पान असं आजूबाजूने काटेरी पान असतं. थोडंसं दोन भागांमध्ये हे पहा, बेलाच्या पानासारखं असं हे पान असतं. आजूबाजूची पानं थोडीशी बारीक असतं आणि मधला पान थोडं मोठं असतं आणि आजूबाजूला असे कडेला असा काटेरी भाग असतो. अशी आंबाडीची भाजी असते. कोवळी होती म्हणून थोडंसं मी इथे बारीक देठही घेतलं आहे. अगदी मोठी पानाची असेल तर फक्त पानच तोडून घेऊ शकता. आंबाड्याची भाजी धुवून पाणी निथळायला ठेवली. तोपर्यंत इथे आपण यासाठी काही जास्त मसाले लागत नाही, तर फक्त मी मिरची, जिरे, लसूण आणि चवीनुसार मीठ घेतले आहे. तर इथे लाल अख्खी सुकी मिरची घेतली, एक 5 ते 6, एक त्यात बेरडी मिरची घेतली रंगासाठी, 1 चमचा जिरे, 9 ते 10 लसूण पाकळ्या. लसूण थोडा जास्त घ्यायचा, मोठा आहे तर मी एक 8-9 घेतला. 10-15 लसूण पाकळ्या घेऊ शकता. चवीनुसार मीठ. मिरचीचं प्रमाण तुम्ही अजून वाढवू शकता. यात हिरवी मिरचीचाही फेंदा मस्त होतो किंवा ठेचा छान होतो. तर अर्धी हिरवी मिरची, अर्धी लाल मिरची घेऊ शकता. खूप छान चव येते. तर इकडे भाजीतील पाणीही निथळून गेलं होतं. आता गॅसवर मी कढाई ठेवून घेतली. लोखंडाच्या कढईमध्ये खूप खमंग अशी ही भाजी होते किंवा कुठलाही ठेचा होतो. तर इथे मी एक पोहे खाण्याची 2-3 चमचा एवढे तेल घातले. यातच जिरे घातले. त्यानंतर लसूण पाकळ्या. लसूण अगदी थोडासा तांबूस रंगावर होताना तेव्हा लाल अख्खी सुकी मिरची घेतली आणि सगळं हे आता मिक्स करून घेऊया. थोडंसं खरपूस असं भाजायचं, खमंग, जास्तही काळं किंवा लाल अगदी करायचं नाही. थोडंसं खमंग भाजून घेतलं. हे पहा, या पद्धतीने आणि आता काढून घेऊयात. जिरे, लसूण, मिरची काढून घेतली. शक्य होईल तेवढं जिरं यातील काढून घेतलं आणि हे तेल मी एका वाटीमध्ये जिऱ्यासकटच बाजूला काढून ठेवलं. आता याच कढईमध्ये आपण घालूयात पाणी. तेलाचीच कढई आहे, यातच मी एक 2 ते 2.5 ग्लास एवढं पाणी घातलं. पाणी थोडंसं गरम झालं, त्यानंतर पाणी निथळून घेतलेली आंबाडीची भाजी घातली. भाजी आपल्याला जास्त शिजवायची नाही आहे, अगदी थोडीशीच अशी पाण्यातून काढून घ्यायची आहे. थोडी उलटपालट करायची. अशी उकळी फुटायला लागली की तेव्हा सर्व भाजी काढून घेऊयात. तर हे पहा, आता कढईने अशी थोडीशी उकळी फुटते. जास्त गाळ किंवा अगदीच मऊ शिजवायची नाही. तर या पद्धतीने थोडासा रंग बदलला की आता भाजी आपण काढून घेऊयात. तर सर्व पाणी निथळून या पद्धतीने मी भाजी एका चाळणीत काढून घेतली. सर्व पाणी, मग यातील जास्तीचं पाणी सर्व गाळलं जाईल. आता इकडे मिरची, लसूणही थंड झालं होतं. सर्व हे खलबत्त्यात घातलं आणि हे आता कुटून घेऊयात. मिरची आपण खमंग अशी भाजल्यामुळे पटकन ही मुरते. हे पहा, लगेचच अशी ही कुटल्या जाते. तर मिरची, लसूण, जिरे आपण इथे असे या पद्धतीने मी कुटून घेते. हे पहा, 1-2 मिनटातच मिरची अशी आपोआपच मोडल्या जाते. यापेक्षा थोडंसं अजून बारीक करून घेऊयात. हवं तर तुम्ही मिक्सरलाही फिरवून घेऊ शकता. हिरवी मिरची घालत असाल अजून तर एक 5-6 मिरची, हिरवी मिरची घेऊ शकता. 2-3 लाल तिखट मिरच्या. खूप छान चव येते. आता मी यात चवीनुसार मीठ घातलं आणि बारीक असं हे कुटून घेऊयात. यात बी असतं, जास्त तर बारीक कुटल्या जात नाही, पण अगदी अशी चटणी होते. हे पहा, या पद्धतीने असं हे कुटल्या जातं. हवं तर तुम्ही यापेक्षा बारीकही कुटून घेऊ शकता. आता यात घालूया गरम, म्हणजे पाण्यातून उकळून घेतलेली भाजी. इथे मी जास्त भाजी शिजवून घेतली नाही, 1-2 मिनटंच गरम पाण्यात ठेवली. त्यानंतर सर्व भाजी काढून घेतली आणि यातील सर्व पाणी निथळून घेतलं. तुम्ही वेळ नसेल तर मिक्सरलाही फिरवून घेऊ शकता. आता खलबत्त्यामध्ये ही भाजी आपण अशी कुटून घेऊयात किंवा ठेचून घेऊयात. याला फेंदाही म्हणतात किंवा आंबाडीच्या भाजीचा ठेचाही म्हणतात. काही ठिकाणी ही भाजी कढईतच अशी शिजवून घेतात आणि त्यानंतर मग कुटून घेतात. तर मी फक्त गरम पाण्यातून उकळून मग अशी खलबत्त्यात कुटून घेतली आहे पहा, ठेचून घेतली. तेव्हाच ही भाजी अशी ठेचल्या जाते किंवा तुम्ही मिक्सरलाही फिरवून घेऊ शकता. तर सर्व फेंदा करून मी एका प्लेटमध्ये काढून घेतला.
जरी ती कमी तिखट वाटत असेल तर तुम्ही यात थोडी मिरची पावडरही घालू शकता. तर इथे अगदी चवीनुसार हा फेंदा तयार झाला आहे. वरून यात मी 2 चमचे एवढे शेंगदाण्याचा कूट घालते आहे. मला या फेंद्याची किंवा ठेच्याची भाकरी बनवायची आहे, म्हणून मी इथे कमी असा हा दाण्यांचा कूट घातला. 2 चमचे एवढा शेंगदाण्याचा कूट घातला. तुम्ही यापेक्षा अजून 2-3 चमचे शेंगदाण्याचा कूट वाढवू शकता. आणि मिरची भाजण्याचं जे तेल आपण शिल्लक ठेवलं होतं, यात ते जिऱ्याचं तेलही घातलं आणि सर्व तेल दाण्यांचा कूट मिक्स करून घेतला. आता यातील अर्धा फेंदा किंवा अर्धा ठेचा मी काढून घेतला, अर्धा भाकरीसोबत ठेवला आणि अर्ध्या फेंद्याची किंवा ठेच्याची मी इथे भाकरी बनवणार आहे. तर आता परातीमध्ये ज्वारीचं पीठ घेतलं. यात अर्धा चमचा एवढी लाल मिरची पावडर, भाकरीच्या चवीनुसार मीठ, अर्धा ते पाव चमचा एवढी हळद घातली आणि आता हे पावडर मसाले मिक्स करून घेऊयात. ज्वारीच्या पिठात तुम्ही थोडंसं गव्हाचं पीठ, चणा डाळीचं पीठ, तांदूळाचे पीठही घालू शकता किंवा नाचणीचं पीठही. सर्व पिठं घालून त्यात थोडंसं मिरची पावडर आणि मग हा ठेचा घालायचा. अगदी मस्त अशा या दशम्या होतात किंवा पराठेही म्हणू शकता. पण गावाकडच्या भाषेत या फेंद्याच्या भाकरीला किंवा ठेच्याच्या भाकरीला दशम्याच म्हणतात किंवा फेंद्याची भाकरी असंही म्हणतात. खूप छान अशी ही भाकरी लागते. मी साधी अशीच ही भाकरी बनवणार आहे. जो आंबाळीचा भाजीचा ठेचा आहे तो या पिठात मिक्स करून घेतला. फेंदा थोडासा कमी तिखट आहे म्हणून मी वरून तिखट, हळद आणि मीठ घातलं आणि सगळं मिक्स केल्यानंतर हा फेंदा आता यात मिक्स करून असा हा मळून घेऊयात. तर इथे मी अजिबात पाण्याचा वापर केला नाही. अगदी थोडंसं आता कोरडं वाटतंय म्हणून अगदी पाण्याचा शिंपडा दिला आणि हे मी मळून घेऊयात. तर हे परातीला घासत घासत नेहमीच्या भाकरीसारखंच हे पीठ असं मळून घ्यायचं. वरून पाणी न घालता किंवा अजिबात वरून पीठ घालायचं नाही. जेवढा हा फेंदा आहे तेवढंच थोडं थोडं करून ज्वारीचं पीठ घ्यायचं आणि मग असं हे पीठ भिजून घ्यायचं. तर या पद्धतीने जेवढं पीठ होतं तेवढा मी आता हा ठेचा घातला होता. तर सर्व भिजून झाल्यानंतर याचे 4 भाग केले आणि अगदी छोट्या छोट्या बारीक पातळ अशी ही भाकरी आता थापून घेऊयात. परातीत थोडंसं पीठ घातलं आणि नेहमीची भाकरी थापतो तशीच एका हाताने भाकरी थापायची, एका हाताने गोलाकार द्यायचा आणि पातळ अशी ही भाकरी थापायची किंवा तुम्ही लाटूनही घेऊ शकता थोडंसं गव्हाचं पीठ मिक्स करून. पातळ भाकरी नसेल थापता येत, नवशिक्यांसाठी सांगते, तर पोळपाट लाटण्याने ही पोळीसारखी लाटूनही घेऊ शकता. तर हे पहा, नेहमीसारखीच भाकरी थापून घेतली उलट बाजूनी. मध्यम आचेवर मध्यम तवा गरम झाला की यावर भाकरी घालूयात आणि वरून पाणी लावून घेऊयात. वरचं पाणी असं थोडंसं सुकत आलं की भाकरी आता उलट करून घेऊयात. आपण यात दाण्याचा कूट घातला आहे म्हणून टम्म अशी तर भाकरी फुगत नाही, पण मस्त खरपूस खमंग अशी ही भाकर होते. तर हे पहा, या बाजूनेही चांगली भाकरी भाजून घेऊयात आणि भाकरी आता उलट केली की गॅस मोठ्या आचेवर करायचा आणि चांगली खमंग खरपूस अशी भाकरी भाजून घेऊयात. तरीही बऱ्यापैकी एका बाजूने भाकरीला पापड आला आहे. यात दाण्याचा कूट घातल्यामुळे थोडीशी टम्म नाही फुगत, पण चांगली खरपूस अशी भाजली जाते. तर हे पहा, मस्त अशी दोघं बाजूने भाकरी भाजून घेतली, काढून घेऊयात. याच पद्धतीने राहिलेले हे भाकरीही बनवून घेतल्यात. इथे ज्वारीच्या भाकरीसोबतसुद्धा हा फेंदा खूप छान लागतो खायला. तर अर्धा आंबाडीच्या भाजीचा ठेचा किंवा फेंदा आपण काढून ठेवला होता, तो मी ज्वारीच्या भाकरीवर ठेवला आणि अर्ध्या फेंद्याची किंवा ठेच्याच्या अशा भाकरी केल्या. हवं तर तुम्ही 2-3 दिवस फ्रीजमध्येही ठेवू शकता. अगदी मस्त असा हा फेंदा किंवा ठेचा होतो. ज्वारीच्या भाकरीसोबत मस्तच लागतो आणि आंबाडीची जी भाकरी आहे त्यासोबत तुम्ही शेंगदाण्याची चटणी किंवा या फेंद्यासोबत, या ठेच्यासोबतही खाऊ शकता. खानदेशातील ही आंबाडीची रेसिपी आवडल्यावर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. कमेंटद्वारे सांगा. धन्यवाद.